श्री स्वामी समर्थ. आज तुमच्यासोबत एक अत्यंत छान अशी सेवा घेऊन आले आहेत. दत्त उपासना. दत्त महाराजांची सेवा भरपूर जण करतात, पण दत्त महाराजांच्या सेवा उपाय यामध्ये एक अतिशय प्रभावी जी सेवा आहे तीच मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण की ह्या सेवेने भरपूर सेवेकरांना लाभ झालाय. तुमची संतान प्राप्ती असो, विवाह असो, किंवा घरातील अडथळे असो, वादविवाद असो, बाहेरील बाधा असो, या सगळ्या उपायांवरती आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. आणि सेवा अतिशय सोपी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नामस्मरणाचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे. जो नाम घेईल तो तरेल असं भरपूर जण म्हणतात. तर नामस्मरण करणे हे या कलियुगामध्ये खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि आज अशीच एक छान अशी दत्त उपासना घेऊन आले आहे मी तुमच्यासोबत. दत्त महाराजांची सेवा जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा सगळ्यांना माहिती की आपल्याला भरपूर दत्त महाराजांचे जे अनुभव आहेत ते येतात. आज अशीच एक साधी आणि सोपा दररोजच्या आपल्या नित्य नियमनामध्ये केली जाणारी आणि त्या सेवेचे द्वितीय फळ असे आपल्याला मिळणार आहे. आज अशीच एक सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर सेवा अशी आहे की दत्त महाराजांचं नामस्मरण. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, एखाद्या गुरुवारी संकल्प करायचा आहे. दत्त महाराजांना जी कुठली तुमची इच्छा आहे ती सांगायची आहे. आता सेवा काय करायची, सेवा अशी आहे की आपल्याला 3 अगरबत्त्या लावायच्या आहे. 3 अगरबत्त्या म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिघांचं प्रतीक म्हणून आपल्याला तिथे 3 अगरबत्ती लावायची आहे. एक पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे. पाण्याचा ग्लास बाजूला राहू द्यायचा आणि नामस्मरण करायचे आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, किंवा तुम्ही दत्त 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 हेही नामस्मरण करू शकता, किंवा फक्त श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण करायचं आहे. कुठेपर्यंत ना 108 वेळा करायचंय, ना माळ घेऊन बसायचंय. फक्त तुम्हाला महाराजांसमोर किंवा अगदी आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहे. इकडे अगरबत्त्या चालू ठेवायच्या, एक ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची की मी तुमचं जे नामस्मरण करते आहे ते अत्यंत अंतकरणापासून तुमचं नामस्मरण करते आहे. माझ्या आयुष्यात जे काही दुःख आहे, जे काही संकट आहे ते तुम्ही दूर करावेत. ही सेवा मी कोणाला सांगणार आहे, ज्या ताईंचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे तरीही त्यांना प्रेग्नन्सी राहत नाहीये, त्यांच्यासाठी तर ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. कारण की दत्त महाराजांच्या नामस्मरणाने खूप जणांचे असाध्य आजार बरे झालेले आहेत. असाध्य बाहेरील बाधा ज्या त्यांना आहेत त्या दूर झाल्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दत्त महाराजांच्या सानिध्यात गेल्यावरती ज्या बाहेरील बाधा असतात त्या दूर होतात. आपण गंगापूरलाही गेल्यावरती बघतो की तिथे ते लोक ज्यांना बाहेरील बाधा आहेत ते तिथे आरती चालू झाल्यानंतर कशा प्रकारे त्यांचं वागणं असतं म्हणून. तर ज्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे तरीही त्यांना बाळ होत नाहीये, त्यांनी सगळ्या सेवा करून थकल्या आहेत. फक्त एवढी एक सेवा तुम्ही माझ्या म्हणण्यावर करून बघा. आयुष्यात भरपूर असे चमत्कार या सेवेने घडतील. सेवा फक्त एवढीच करायची, तुम्हाला सांगितलं, अगरबत्ती लावून. आणि दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा केव्हाही करू शकता. तुमची जे पिरियड्सचे 4 दिवस असतील ते सोडून तुम्ही ही सेवा 5व्या दिवसापासून सुरू करा. आता या सेवेला नियम काय आहे, नियम कुठलाच नाहीये. कांदा लसूण खाऊ शकतो का, तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता. काही ब्रह्मचर्य पाळायची का, काही आवश्यकता नाहीये. आपण जमिनीवर झोपायचं का, ही काही आवश्यकता नाही. हे नियम फक्त गुरुचरित्राला आहे. या सेवेला कुठल्याही प्रकारचे नियम नाहीये. फक्त ज्या ताईंना बाळ हवंय, ज्या ताई खूप हताश झालेल्या आहेत, त्यांना सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, किंवा तुमचं बाळ टिकत नाहीये, म्हणजे तुम्हाला गर्भधारणा होतीये पण ताई आमचं बाळ टिकत नाहीये, 1-2 महिने झाले की मिसकॅरेज होऊन जातं, अशा ताईंसाठी आज ही सेवा आहे. त्यांनी जेव्हा तुम्ही प्रेग्नंट असाल तेव्हा ही सेवेला सुरुवात करा. तुमच्या बाळावरही याची चमत्कारिक अनुभव आहे. चमत्कार होईल आपल्या सेवेने, आणि जे काही त्याचे इफेक्ट आहे ते पण तुमच्या बाळावर होईल. एक दत्त कवच तुमच्या बाळाच्या भोवती निर्माण होईल. तुमचं बाळाचं स्वतः दत्त महाराज रक्षण करतील, तुमचं स्वतःचं महाराज स्वतः रक्षण करतील. फक्त ही सेवा करा. नियम अटी ज्या या सेवेला कुठल्याच नाहीये. आणि मेन म्हणजे कसं होतं की बाळ राहून जर ते गेलं ना तर त्या बाईला खूप त्रास होतो. एका बाईचं दुःख समजू शकते की एक बाळ स्वतःच्या पोटात येऊन त्याला 1-2 महिने आपल्या पोटात ठेवून ते बाळ जर जाणं त्या बाईसाठी खूप मेंटली स्ट्रेस असतं. भरपूर त्या बाईला त्रास होतो. तर त्यांनी फक्त ही सेवा करा. काही नाही, 1 ते 1.5 तास सहज लागतो ह्या सेवेला. पण जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच एक वेगळी ऊर्जा, एक पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये जाणवायला लागेल.
एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती फिरते आहे असं तुम्हाला वाटेल. आणि ही सेवा करताना महाराजांना आतर्कतेने हाक मारा. महाराजांना तुमची इच्छा जी आहे ती सांगा. तुमचं जे काही दुःख आहे ते महाराजांसमोर व्यक्त करा. तुमच्या मनामध्ये जे आहे, तुम्ही जे लोकांसमोर व्यक्त होऊ शकत नाही, ते तुम्ही महाराजांसमोर व्यक्त होऊन या सेवेला सुरुवात करा. आणि या सेवेचे जे फळ आहे ते खूप आहे. फक्त आयुष्यात एकदा ही सेवा करून बघा आणि या सेवेचे रिझल्ट तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. ज्यांनी कोणी ही सेवा केलेली आहे त्यांनीही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सेवा करा, सेवेकरी व्हा आणि एकदा ही सेवा नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ.